मी अवंतिका, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग्समध्ये. आणि आज मी बनवणार आहे भारग्यांची भाजी. मी तुम्हाला दाखवते ती कशी बनवायची असते ती. ही आहे भारग्याची भाजी. माझा भाऊ आला होता गावावरून आणि तो येताना ही भाजी घेऊन आला होता. तर ही मस्तपैकी मी चिरून घेऊन शिजवून घेणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे ती कशी बनवतात ते. इथे आपली भाजी आता शिजवून झालेली आहे. मी ती चांगली पिळून घट्ट मोकळी करून घेतली आहे आणि पाणी फेकून दिलेलं आहे. इथे मी चणा डाळसुद्धा भिजवून ठेवली होती. आणि आता आपण इथे गॅसवर कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी 4 पळ्या तेल टाकलेलं आहे. या भाजीला तेल आणि कांदा खूप लागतो. त्यासाठी मी कांदा उभा चिरून घेतला होता. मीडियम साईजचे 3 कांदे मी इथे वापरले होते. कांदे चांगले तेलामध्ये आपल्याला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. आणि आपला कांदा एकदा लाल परतवून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये गरजेनुसार मीठ आणि लाल तिखट मसाला आणि हळद असं सगळं ॲड करून घ्यायचं आहे. इथे एकदा मिनिटभर चांगले मसाले आपल्याला परतवून घ्यायचे तेलामध्ये. आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण जी चणा डाळ भिजवून ठेवली होती ती स्वच्छ धुवून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे. चणा डाळ टाकली की आपल्याला पुन्हा एकदा ती परतवून घ्यायची आहे. आणि मग आपण जी भाजी शिजवून घेतली होती ती आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. भाजी एकदा त्याच्यामध्ये ॲड केली की पुन्हा एकदा ती मिक्स करून घ्यायची आहे सगळ्या कांद्यामध्ये. आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढून घेतल्यानंतर आपल्याला मध्ये मध्ये चेक करायचं आहे की चणा डाळ शिजली आहे की नाही. जोपर्यंत आपली चणा डाळ शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ती भाजी चांगली मध्यम आचेवरती शिजवून घ्यायची आहे. आणि अशा तऱ्हेने मी इथे झाकण ठेवून 2-2 मिनिटाची वाफ काढून घेतली होती. आणि त्या भाजीला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. एकदा डाळ शिजली की आपण गॅस बंद करून ठेवणार आहोत. बघू शकता इथे माझी भाजी आता शिजली आहे. आणि जर तुम्हाला माझे असेच व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.